लातूर शहरातील नवोदय विद्यालयामध्ये 6वीत शिकणारी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। नातेवाईकांनी काल आक्रोश करत आता आपण पाहू शकतो की लातूरच्या गांधी चौकामध्ये नागरिकांचा आक्रोश आहे, नातेवाईकांचा मुलीची आई पण आहे। रस्ता पूर्ण ब्लॉक केलेला आहे। आपण पाहू शकता की एक अँब्युलन्स पण येत आहे आणि गांधी चौकातील परिसरातील सर्व रस्ते या लोकांनी ब्लॉक केलेले आपण बातचीत करूया। माझी मागणी आरोपी इथं समोर पाहिजे, आरोपी इथं समोर पाहिजे। माझ्या जीवाला जीव द्यायचा, माझ्या बाळाचा जीव गेला तसा त्यांचा जीव इथं गांधी चौकात घालायचा। पोलीस सगळे साथच देतो म्हणाले, पण कसं देते ते त्यांना घटना घडल्या त्या कशा सर अजून कुणाला न्याय मिळाला नाही, पण मी न्याय घेतल्याशिवाय जाणार नाही। आरोपी आम्हाला 9 वाजता निरोप आला, दवाखान्यात या काय झालंय म्हणून सांगितलं नाही त्यांनी, नुसतं सांगितलं या तुम्ही आरोपीला इथं उभा करायचं, आरोपीला जायचं। कुणाला कोण तिलाच पाहिजे। ज्या पुरीला मारले त्यांनी प्रत्येक लोकांवर असं केलं तर सरकार काय नाही देत नाही त्यांना, बरोबर आहे का? आता सरकार काय आरोपी लोकांना काहीच करणार आणि त्याला सजा देता काय सजा देतात त्यांनी आरोपीच्या पुढे द्यावं, तेव्हा हे त्या पुरीची नेता करावं, ते आरोपी ह्यांच्या ताब्यात द्यावं त्यांनी। काय ह्यांच्या आई त्या आरोपीला काय करायचं ते करू द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्हाला नाही दुसरं बाकी पाहिजे। आम्हाला आमच्या ताब्यात अत्याचार केलेले लोक सगळे आमच्या आम्ही न्याय करता, तुम्ही न्याय देऊ नका आम्हाला, आमच्या आम्ही सत्ता देतो। मुलींचे नातेवाईकांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका बदलणार नाही। आरोपीला तात्काळ अटक करा अशा पद्धतीची विनंती केलेली आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।